हा आला नसता ना मारामारी होतीच आणि मारायला कोण मी रोहित मामा राहुल मामा विजय मामा. सो हे गाईज हे आम्ही झुमर आज साफ केलाय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग, वेलकम टू अवर चॅनल. तर आज म्हणजे कालचा ब्लॉग जरा उशिरा अपलोड झाला कारण की घरी आलो, ताप आलता जरा पावसात भिजल्यामुळे, म्हणून उशिरा ब्लॉग अपलोड केला. तर आता मी चाललो आहे बाहेर मेडिकलमध्ये आणि आज सकाळपासून पाऊस चालूच आहे. सकाळपासून पाऊस चालू आहे, कुठं जाता येत नाही, काय नाही, घरी बसावं लागलं आहे दिवसभर. आणि आज बघू कुठं गेलो तर गेलो, नाही तर घरीच पबजी बिबजी खेळत बसून. पाऊस बघा कसला आहे आमच्या इथं, म्हणजे कल्याणला, डोंबिवलीला, स्टेशनला कुठं कुठं ना असे रस्ते भरले दाखते. आता आमची इथं भरत नाही कारण की आमची इथं असा उतार आहे आणि पाणी आतल्यात निघून जातं सगळं. पण दुसरीकडे असा हे आलं आहे. हां सुमित काय माहीत नाही, खाली काका आहेत. मी चाललोय मेडिकलमध्ये सामान आणायला. तर मी दूध आणि ब्रश घ्यायला, दादाला ब्रश पाहिजे होता. हे आपला मेडिकल स्टोअर आहे, आपल्याच मित्राचं आहे. काय पण लागलं की याला पहिले फोन करतो, हा आणून ठेवतो मस्तपैकी सगळं सामान आणि मग इकडनं घरी घेऊन जातो. तुम्ही डोंबिवली सागावमध्ये राहता तर इकडे नक्की या. आमच्या इथं काय नाही पाणी बाबा, आपण सोनारपाडा अख्खा भरला आहे. सोनारपाड्याला ते पाणी बिनी साठलं पूर्ण. गेलो की दाखवीन तुम्हाला मी. तर गाईज मी दाखवतो तुम्हाला, बातम्या चालू आहेत आमच्या इथल्या. आणि त्याचबरोबर लहान वाहनांचं म्हणजे काय होत असेल याची कल्पना करणे शक्य आहे. एक तिथे कार आपल्याला दिसते दृश्यांमध्ये ती पूर्ण पाण्यामध्ये गेले. आमच्या घरात पण बघा अशी रस्सी लावली पावसामुळे. माझ्या चड्ड्या सुकल्या नाहीत, 2 चड्ड्या आतमध्ये आहेत, सुकल्या नाहीत. एक बार मोठं घालून फिरतोय. आज पाऊस आहे म्हणून आम्ही बाहेर न जाते, आम्ही सगळे घरात बसलोय. काय होतंय कपडे काय चांगले दिसते. आता आम्ही टीव्हीमध्ये आम्ही जम्मू काश्मीरला गेलेलो ते व्हिडिओ बघतोय, ते पण यूट्यूबला अपलोड केलेले आहेत मी. आमची आजी नव्हती आणि म्हणून आम्ही आजीला दाखवतोय सगळं. ते बघ, अरे ॲड कुठं चालली तू? ते आजकाल ते मी पण आता ट्रेनला लय जण घसरतात, पण आरामात चालवा. आम्ही लय मजा केलेली इकडं, लय मजा आली. जाओ अंकल, ए अंकल जी बाजू. इधर हम लोगों ने जब लोगों ने पलाटा मराठीत बोल ना. मला असं झालं की तुम्ही कधी येताय. थंडी होती ना, मी तर मला थंडीमध्येच गेलं पाहिजे, गरमीमध्ये फिरून काय मजा नाही. सगळं पाणी वाया जातं, कपडे हे बघा गाईज, पेलगाम आहे आणि इथंच आता मध्ये अटॅक झालेला आणि आम्ही एक महिन्याआधी आम्ही इकडे जाऊन आलेलो. आम्ही पण झालं असतं वाटत. दादा उस भाषा में बोल के दिखाना जरा. भाई साहब अभी ये वीडियो मत निकालो भाई, अभी ये टाइम नहीं है, ठीक है. होणार होती, थोडक्यात राहिले. हा आला नसता ना मारामारी होतीच आणि मारायला कोण मी रोहित मामा राहुल मामा विजय मामा हा नव्हता. मी पण होतो. एवढं काळ मला सांगायला आलो कोणती भांडण झाली उतरून पळालो आलो. पोलीसवाला एक होता म्हणून ते एक बिचारा माणूस होता, तो तिथे येऊन हे मारला. पैसे किती घेत होते तो त्याच्याच माणसाला ओरडला. घोड्यासाठी पैसे चाललेलं बरं.
जोरात 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 नीट नीट फाटकी शिट्टी आहे. एकदा जोरात होतो एकदा जोरात. वैष्णवी देवी नाही रे, वैष्णोदेवी येते. चाय पिणे वाले मराठी सांग ना. आपण आता चाय पीत आहे. दिस इज अवर स्टाईल. रस्त्याला म्हणलं माय, रस्त्याला म्हणलं माय, रस्त्याला म्हणलं. तर काय सकाळपासून घरात बसून बसून वैतागलो. आता चाललोय बाहेर थोडंसं फेरी मारून येतो. आणि जसं की तुम्ही बघितलं आता सगळे घरी बसलेले, मामाच्या घरी होतो सगळे. आणि यूट्यूबवरती माझं जुनं अकाउंट आहे जे आम्ही काश्मीरला गेलो होतो ट्रिपला, ती ट्रिपची व्हिडिओज वगैरे मी पण अपलोड केलेली. तर आम्ही ते बघत बसलो होतो सगळे आणि काश्मीरला जाम मजा आलेली. आता परत आम्ही नेक्स्ट वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी या 2 वर्षानंतर आम्ही परत इकडे जाणार आहे मनालीला फिरायला. तर मग आता आलो आहे रोडवरती, सामान घ्यायला आलो आहे. सामान पण घ्यायचं थोडं आणि टाईमपास पण काहीतरी घेऊन जातो आता घरी जाता आता. अजून पाऊस चालू आहे. फक्त आमच्या इथं पाणी हे नाही होत, आमच्या इथं पाणी एवढं साठत नाही कारण की आम्ही जरा असं वरती आहे, वरच्या असं म्हणजे वरती आहे जरा हा एरिया म्हणून. नाहीतर स्टेशन साईडला पूर्ण पाणी भरलं आहे आमच्या इथं. बाई 3 लादी पाव दे ना. तर काही सगळं सामान घेतलं आहे मिसळपावचं. आमच्या घरी मिसळपाव होणार आहे. आणि हवा कसली चालू आहे जोरात इथं. आमच्या एवढ्या गल्लीत पण हवा एवढी जोरात येते विचार करा. मग बाहेर म्हणजे आपलं बाहेरचं काय होत असेल अवस्था. आता आम्ही घरी ते कपाटाचा जो डोर आहे ना त्याचं स्टँड पण गेलं होतं म्हणजे ते खेचायचं. तर ते पण आणले, ते पण लावायचं आज. आमच्या दरवाजाचं हे तुटलेलं हे आता आणलंय आणि हे इथं लावतोय. गाईज बघा एवढ्या वेळ मम्मी आणि दादा करत होते तर त्यांच्याकडनं झालं नाही. आता दोघेचे दोघे गेले आणि मी काम करायला घेतलं. दोन्हीचे दोन्ही लागले, परफेक्ट लागले. ते पण कोणी लावले रे? मला बोलत होते की तुला येत नाही तुला येत नाही. बाई माझ्याशिवाय काय होत नाही घरात. Overdrive. Roll for freedom. आता आम्ही आलो बिल्डिंग खाली. गाडी बाहेर काढायची होती. बघतोय तर सीटवरती हे सगळं पडलंय. गाडीवर हे व्हाईट व्हाईट चुना बिना पडलाय. खाली पण व्हाईट व्हाईट दिसते. आणि इथं बघतोय तर हे पडलंय वरनं. आता हे तिकडं कोणी टाकलं उचलून काय माहीत नाही. पण भाई गाडीवरतीच हे सगळं पडलं यार. नशीब काय गेलं तर नाही आपल्या गाडीचं कारण की लोखंड आपला आहे. हे बघा हे बघा हे चुना बिना कुठं कुठं गेलाय बघा. वा भाई हे बघ गाडी पांढरी झाली. बरं बघ
मला काय माहिती तू ब्लॉग बनवतोय. काय आलं लागलंय का जोरात. कसं कैसा रे रात मारते कसं पैसा फाईट येतो ना. मस्कर पाणी संपला. हे फक्त गाडीच्या ह्या 3 लाईटी चालू आहेत. इथं एक हे मध्ये हे दिसते एक व्हाईट लाईट आहे, छोटीशी पट्टी आहे गाडी ही, एवढी छोटीशी पट्टी आहे. हां बघा हां ही बघा ही छोटीशी पट्टी आहे आणि हे 2 लाईटी आहेत. तरी एवढा उजेड दिला आहे गाडीने. आणि आता जर का आपण मेन लाईट लावली हे आणि त्यात अपर डिपर गाईज आता आम्ही चाललोय निखिल जिथं जिममध्ये सबस्क्राईब केलंय बस काय हां मोर्या ग्रुपमध्ये अच्छा चटीमटीमध्ये आता आम्ही चाललोय निखिलच्या जिममध्ये. हां भाईचं नाव पुढे घेऊन जायचं आहे. आम्ही सबस्क्राईब करू सोड ना का आम्ही सबस्क्राईब करतो फक्त व्हिडिओ बघत नाही. टाइम नाही भेटत ना भाईला, बिझी आहेत ते. पोरींची बोलायला यांच्याकडे लय टाइम आहे. हो बोलू का घेऊ का नाव पोरी नाही आहे. आता आम्ही चाललो याच्या जिममध्ये हे पैसे घ्यायला. भाई 1 महिना जिममध्ये ट्रेनर म्हणून होता कामाला काढून टाकलं त्याला. काढलं सोडले छत्री आता तोडायला लागली. बंद करतो. बंद कर ना फालतू बंद. आता आम्ही जिम वगैरे बघितली. जिम बघायला नव्हतो आलो ॲक्च्युली, हे याचे पैसे अडकलेत ते घ्यायला आलो. तर आता चाललो आहे घरी आणि घरी जाऊन मिसळपाव खाणार. ड्रायव्हर चलो. सो हे गाईज हे आम्ही झुमर आज साफ केलं आहे. तर हे तुम्ही बघू शकता झुमर लावतोय. झुमरचे मणी हॅलो गाईस. गाईस तर आम्ही आज घरी बसून 2 कामं केली. पहिला झुमर साफ केला म्हणजे हे केला, ह्याचे क्रिस्टल्स खराब झालेले ते नीट केले. आणि दुसरा कपाटाला हे लावला, हँडल लावला. काय तर आता जेवण वगैरे झालंय सगळं आणि आता मी चाललोय आईस्क्रीम आणायला. आणि आज आपण 2 कामं केली घरातली. पहिले तर दरवाजाचं हँडल लावून घेतला आणि दुसरा झुमर साफ केला. ते क्रिस्टल असतात ना, क्रिस्टल ते घाण झाले होते म्हणजे साफ नव्हते गेले एवढे दिवस. तर मग ते आज केलेत सगळे क्रिस्टल वगैरे साफ. आणि आता असं वाटतं नवीन झुमर लावला आहे घरात. तर आपण आपल्या मित्राच्याच मेडिकलला चालू आहे, जय गुरुदेव. तिकडनं जाऊन आईस्क्रीम घ्यायची. काहीच बघा लोक पॉश एरियामध्ये राहायला जातात, लाईफस्टाईल चांगली म्हणून. पण त्यांच्या इथं पाणी भरतं म्हणजे लोढा वगैरे, रुणवाल वगैरे झालं. आणि आमची तर बघा काहीच पाणी नाही आहे बाई. पाऊस चालूच आहे. हे बघा पाऊस फोनमध्ये दिसत नाही आहे. हे दिसतंय. पण आमची इथं पाणी नाही. ना रोडवर आहे ना खाली आहे, कुठंच पाणी नाही. कसं आहे, सागाव आहे सागाव. फायनली माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आज दिवसभर घरीच होता. आज कुठेच गेलो नाही. ब्लॉग्स बघत होतो जुने काश्मीरचे. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.